आपण सर्वजण अगदी आवडीने चायनीज पदार्थ खातो. त्यामध्ये नूडल्स, मंचुरियन, फ्राईड राईस, हक्का नूडल्स हे आपल्याला खायला अत्यंत आवडतात. या सर्व पदार्थांना चव आणण्यासाठी त्यामध्ये एक छोटासा घटक वापरला जातो, तो म्हणजे अजिनोमोटो. हे अजिनोमोटो किती प्रमाणात खावं, त्यासोबतच ते कोणी खावं किंवा कोणी खाऊ नये, याविषयीच आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अजिनोमोटो याला न्यूट्रिशनमध्ये हे मोनोसोडियम ग्लुटामेट असं असून यात सोडियम हा शब्द आलेलाच आहे. तर ह्याच्यामध्ये साधारणपणे 1 ग्रॅम अजिनोमोटोमध्ये 380 ग्रॅम सोडियमची मात्रा असते, जी की सगळ्यात जास्त धोकादायक आहे. अजिनोमोटो का वापरला जातो? त्यामुळे टेस्ट बर्ड्स डेव्हलप व्हायला किंवा टेम्पटिंगनेस त्या पदार्थाला यायला मदत होते. त्यामुळे अजिनोमोटोचा जास्तीत जास्त चायनीज पदार्थांमध्ये, सूप असू दे, वेगवेगळे पदार्थ असू दे, स्टार्टर्स असू दे किंवा मेन कोर्स मधले काही घटक असू दे, त्याच्यामध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो. मुळात अजिनोमोटो हे आपल्या सगळ्यांच्या शरीराला अतिशय धोकादायक आहे. ते वापरणं टाळावं. अजिनोमोटो असलेले कुठलेही अन्न घटक विकत घेताना त्याच्यावरती अजिनोमोटोची मात्रा आहे का हे तपासून बघा. कारण का तर ज्यांच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त अजिनोमोटो असलेले घटक वापरल्या जातात त्यांना भविष्यामध्ये हृदयविकार, त्यानंतर उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोक होण्याची जास्त परिणामकारकता दिसून येते. त्यामुळे अजिनोमोटोचा वापर हा अत्यंत कमीत कमी कधीतरी एकदा, महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा असंच तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर टेम्पटिंगनेस तेवढं असेल. अजिनोमोटो सारखीच चव आणायची आहे पण अजिनोमोटो वापरायचं नाही तर काय करायचं? आपल्या स्वयंपाकघरामध्ये अनेक घटक आहे, ज्याच्यामध्ये मी लिंबू आहे, अद्रक आहे, काळं मीठ आहे, त्यानंतर थोडीशी आपली हळद आहे. हे सगळे घटक जर एकत्रितपणे समप्रमाणात घेतले तर त्याची देखील चव ही अजिनोमोटोच्या चवीच्या दर्जाची करता येते. त्यामुळे स्वयंपाकघरातल्या या घटकांचा वापर जर आपण पदार्थांचा टेम्पटिंगनेस वाढवण्यासाठी केला तर तो जास्त चांगला आहे. त्यामुळे अजिनोमोटो शक्यतो टाळा. अजिनोमोटो घेताना डोळसवृत्ती ठेवा, किती वेळा घेतो आहे हे बघा. आणि अजिनोमोटो हा तुमच्या शरीरासाठी, हृदयासाठी, लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक आहे. 1 ग्रॅम मधनं 380 ग्रॅम अजिनोमोटो तुमच्या शरीरात जातं, म्हणजे सोडियम तुमच्या शरीरात तुमच्या हृदयाचं पंपिंग किती जास्त प्रमाणात हाय करतं याच्याकडे आपण जर बघितलं तर हे अतिशय धोकादायक घटक आहे. हा आपल्याला सगळ्यांनाच टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही चायनीज पदार्थ अगदी आवडीने खात असाल तर ते पदार्थ खाण्याआधी त्यामध्ये अजिनोमोटोचं किती प्रमाण आहे हे नक्की तपासा व त्यानुसारच चायनीज पदार्थ खा, नाहीतर याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.